माझे काम तुकोबरेला देवाने विचारलं, देवाचा काही नको म्हणे, फक्त मुखामध्ये तुमचं नाम असावे, साधू पुरुषाची संगती असावी, तुमची सेवा असावी आणि मुखामध्ये नाम असावं. कारण तुझ्या नामाचा महिमा तुझा काही विशेष आहे. कारण देवाचं नाम देवापेक्षा श्रेष्ठ आहे. हनुमंतराय समोर हनुमंतरायच्या मुखामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र समोर आले तरी मारुतीराजांचं भजन चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूंनी विचारलं, अरे हनुमान, मी जवळ नसताना भजन करणं ठीक आहे, पण मी समोर असताना भजन का करतो? तेव्हा हनुमंताने सांगितलं, देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठे, राम त्वत्पदितम नाम इति मे निश्चलम मते. आमचं मती निश्चल आहे, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठे आहे. देवाला धक्काच बसला, बापरे माझ्यापेक्षा माझं नाम मोठे आहे. कसं आहे समजावून सांग मग. आता हनुमंतरे कोण आहेत? ज्ञानिनाम अग्रगण्यम बुद्धिमताम वरिष्ठम. आपण कोण आहे? बुद्धिमताम कनिष्ठम. हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम. देवा ऐका म्हणे, त्वरी एका तारीचा अयोध्या नामना तू भुवनात. तुम्ही निजधामाला जाताना फक्त एक अयोध्या नगरी वैकुंठाला नेल, पण तुमचं नाम त्रिभुवनाला वैकुंठाला नेतं. कोण मोठं आहे? तुमचं नाम मोठं आहे. हनुमान पटलं म्हणे, देवा ऐका, आणखी ऐका, तुम्ही फक्त एका लंकेच्या रावणाला मारला, तुम्ही फक्त एका लंकेच्या रावणाला मारला, पण तुमचं नाम प्रत्येकाच्या हृदयातल्या अहंकार रूपी रावणाला मारतं. कोण मोठं आहे? तुमचं नाम मोठं आहे. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम, आनने बोधिसी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चाले. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.